रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी माऊली. आज नाथ महाराजांनी शिव महात्म्यामध्ये लिहिलेला एक अभंग महाशिवरात्री निमित्त आपण पाहूया. अभंग असा आहे पहा. 1 2 3 पाचा वेगळा आहे तो निराळा शिव एक. 7 5 12 14 वेगळा आहे तो निराळा शिव एक. भेदा अभेदा 16ही निराळा, भेदा अभेदा 16ही वेगळा, एका जनार्दनी निराळा शिव एक. असा हा सुंदर असा अभंग आहे. शिव कसा आहे याचं वर्णन या अभंगामध्ये आहे. आता या दाखले दिलेले आहेत 1 2 3. आता काही लोकांना तर ते गाणंच आठवलं असेल 1 2 3. त्याच्याशी काही आहे का याचा संबंध नाही. 1 2 3 पाचा वेगळा. अंक अंक हे अमूर्त असतात भावनी. 1 2 सर्व अमूर्त कल्पना आहे. जोपर्यंत त्याला आपण काही जोडत नाही तोपर्यंत ते अमूर्त आहे. 1 काय? एक बोट, एक आत्मा. आता इथे काय तर एक आत्मा आहे. आणि 2 कशाला म्हटलेला आहे नाथ महाराजांनी तर 2 म्हटलेला आहे शरीर आणि मन, सुख दुःख, प्रकृती आणि पुरुष, द्वैत भाव. हे 2 म्हणजे शिव कसा आहे तर आत्मा नाही, सुख दुःख नाही, शरीर आणि मन नाही, प्रकृती आणि पुरुष सुद्धा नाही. तसंच 3 गुण जे आहेत रजतम सत्व, रजतम सत्व 3 गुण. या 3 गुणांपैकी सुद्धा एकही नाही, यांच्यापेक्षाही तो निराळा आहे. तसंच पाचाही वेगळा, 5ही नाही. मग 5 काय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचमहाभूते. हे 5 आहेत. या 5 एवढा आहे का तो? 5मध्ये आहे का? नाही, 5पेक्षाही वेगळा आहे. पंचमहाभूत कोणती आहे? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी घनतत्व, आप जलतत्व, द्रवतत्व, तेज चैतन्य. या चराचरामध्ये जे चैतन्य आहे ते तेज. वायू प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड वायू, वातावरणामध्ये असलेले सर्व प्रकारचे वायू, तसंच प्राण आणि अपान हे वायू सुद्धा. आणि आकाश म्हणजे अनंत विश्वाची पोकळी, अनंत ब्रह्मांड. ते आकाश ज्यामध्ये हे ब्रह्मांडामधल्या वस्तू सामावलेल्या आहेत ते ब्रह्मांड. याच्याही वेगळा आहे शिव, याच्यापेक्षा निराळा आहे. पुढे महाराज म्हणतात 7 5 12 14 वेगळा आहे तो निराळा शिव माझा. 7 काय तर 7 सप्तचक्र आहेत, सप्तविद्या आहेत. आता सप्तविद्यांमध्येही तो नाही, सप्तचक्रांमध्येही नाही. सप्तचक्र कुठे तर योग विद्येमध्ये आपल्या देहामध्ये 7 चक्र आहेत असं सांगितलं जाते. ते 7 चक्र कोणते तर पहिलं चक्र आहे मूलाधार, जे पाठीच्या कण्याचं जे हाड आहे या शेवटच्या हाडाच्या शेवटी असते. पाठीचा जो मणका आहे आपला, या मणक्याच्या शेवटचं जे हाड आहे त्याच्या शेवटावर मूलाधार चक्र असते. त्यानंतर स्वाधिष्ठान नावाचं दुसरं चक्र, स्वाधिष्ठान नावाचं दुसरं जे चक्र आहे हे असते जननेंद्रियाच्या वर. आता यामध्ये मूलाधार चक्राचं कार्य काय तर स्थिरता, सुरक्षा आणि विश्वासाचं प्रतीक असते. त्यानंतर स्वाधिष्ठान नावाचं चक्र हे रचनात्मकता, भावना, कामुकता यावर नियंत्रण ठेवते. रचनात्मकतेला वाव देते आणि कामुकता व भावनेवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे स्वाधिष्ठान चक्र करते, जे जननेंद्रियाच्या वर स्थित असते. त्यानंतर मणिपूर चक्र, मणिपूर चक्र असते आपल्या नाभीजवळ.
बेंबीजवळ. आणि हे काय करते तर शक्ती, आत्मविश्वास आणि पाचनतंत्र याच्याशी संबंधित कार्य करते. त्यानंतर चौथं चक्र आहे अनाहत चक्र. अनाहत चक्राचं स्थान आहे हृदयामध्ये. आपल्या हृदयामध्ये स्थित असते आणि प्रेम, करुणा ह्या भावना ज्या आहेत ह्या अनाहत चक्राशी संबंधित असतात. नंतर आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये. आता त्या अगोदर विशुद्ध नावाचं चक्र आहे, ते कंठामध्ये असते माऊली, विशुद्ध चक्र. आणि विशुद्ध चक्र हे सत्य, आत्मविश्वास इत्यादीशी संबंधित असते. नंतर 6वं चक्र आज्ञाचक्र हे असते 2 भ्रुकुटीच्या मध्ये, म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये. आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या आज्ञाचक्रावर टीका लावण्याची पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी ती पाडलेली आहे, साधू संतांनी पाडलेली आहे. त्या ठिकाणी आज्ञाचक्र आहे. आणि हे ज्ञान, त्यानंतर आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान याच्याशी संबंधित चक्र आहे. त्याचबरोबर 7वं जे चक्र आहे हे आहे सहस्त्रार चक्र. सहस्त्रार हे असते डोक्याच्या सर्वात वरच्या भागामध्ये माऊली, सर्वात वरच्या भागामध्ये. आणि हे चक्र आहे चेतना, ब्रह्मांडाचं प्रतीक. चेतना क्षमता आणि ब्रह्मांडाचं प्रतीक आहे, जे मेंदूमध्ये स्थित असते. असे सप्तचक्र आहेत. बघा, सप्तचक्रांमध्ये शिव आहे का? सप्तचक्रांमध्ये सुद्धा शिव नाही, त्यापेक्षाही तो वेगळा आहे असं संत एकनाथ महाराज म्हणतात. यापेक्षाही तो वेगळा आहे. त्यानंतर 5 परत आला. एका ठिकाणी 5 आहे पंचमहाभूतांमध्ये आणि एका ठिकाणी आहे 5 हा ज्ञानेंद्रियामध्ये, ज्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते. डोळे, नाक, कान, जीभ म्हणजे जिव्हा आणि त्वचा हे आपले असे अवयव आहेत, असे इंद्रिय आहेत की ज्यामुळे आपल्याला बाह्यसृष्टीचं ज्ञान होते. डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकाने आपल्याला वास येतो, त्यानंतर जिभेनं आपल्याला चव समजते आणि त्वचेमुळे स्पर्शाची जाणीव होती माऊली. तापमान वगैरे मधला फरक समजतो. हे ज्ञानेंद्रिय. मग या ज्ञानेंद्रियांना शिव समजतो का? नाही, यांच्यापेक्षा सुद्धा तो वेगळा आहे. पंचमहाभूतांपेक्षा तो वेगळा आहेच. तसंच या पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत यांच्यापेक्षाही तो निराळा आहे. भेदा अभेदा 16ही वेगळा, एका जनार्दनी निराळा शिव एक. भेद अभेदाच्या पलीकडे जे फरक, समानता याच्या पलीकडे तो आहे. 16 षोडोपशालाच्या पुढे आहे, 16 संस्कारांच्या पुढे आहे, त्याच्याही तो वेगळा आहे. यामध्ये सुद्धा तो नाही. त्याजवळ भेद नाही, अभेद सुद्धा नाही, द्वैत नाही आणि अद्वैत सुद्धा नाही. त्याच्यापेक्षा तो निराळाच आहे असं संत एकनाथ महाराज म्हणतात. तेव्हा शिव हा असा आहे. कसा? तर या सर्वांपेक्षा वेगळा आहे. तो ब्रह्मांड नायक आहे. त्याच्या इशाऱ्यावर हे ब्रह्मांड चालते. नवग्रह, सूर्यमाला, सूर्यासारखे अनंत संख्येमध्ये असलेले तारे, त्यांच्या माला वेगवेगळ्या, त्यानंतर आकाशगंगा, या सर्वांनी मिळून बनलेलं विश्व जे या अनंत अशा पोकळीमध्ये सामावलेलं आहे, जे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, जी अदृश्य आहे, या शक्तीमुळे ते एकमेकाशी बांधलेलं आहे. हे जे विश्व आहे
याचं नियंत्रण करणारा शिव हा यामध्ये नाही. हा काय तर हा वेगळा आहे, निराळा आहे, नियंता आहे. असा हा भगवान शिव. अतिशय सुंदर असं वर्णन महाराजांनी यामध्ये केलं. दुसऱ्या एका अभंगामध्ये महाराज म्हणतात, निर्गुण निराकार अवयवरहित जो शब्द रूपातीत शिव जाण, चहुवाच्या वेगळा पाचाशी निराळा, तो असे व्यापला सर्वा घटी, ध्यानी मनी नये समाधी साधनी, तो भक्तांचे ध्यानी तिष्ठत असे एका जनार्दनी. नामरूपा वेगळा परब्रह्म पुतळा शिव जाना, परब्रह्म पुतळा शिव जाना. हा सुद्धा एक सुंदर असा अभंग भगवान शिवाचं वर्णन करणारा नाथ महाराजांनी लिहिलेला या शिव महात्म्यामध्ये. तेव्हा आपण या एका अभंगावर चर्चा केली. आता नाथ महाराजच दुसऱ्या एका अभंगामध्ये असं म्हणतात, पहा काय म्हणतात महाराज. कर्मे नैमित्तिक करावी ती आवश्यक, त्याची होय शिवपूजा चित्त शुद्धी ते सहज. कर्मे नैमित्तिक करावी ती आवश्यक, त्याची शिवपूजा चित्त शुद्धी ते सहज. शिवपूजा कशी करावी तर आपले नैमित्तिक कर्म सोडून देऊ नये. नैमित्तिक कर्म हा देह पोचण्यासाठी काही कर्म आवश्यक आहेत, ते कर्म करणं आवश्यक आहे, ते करावी. त्याचबरोबर आपलं जे चित्त आहे ते चित्त कसं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध अंतःकरणानं शिवाचं नाम आपण घेतलं पाहिजे. ही कर्म करत असताना भगवान शंकराची आराधना सुद्धा आपण करू शकतो आणि ते आवश्यक असं आहे नैमित्तिक करणं. आणि नैमित्तिक कर्म आपण हे केलंच पाहिजे, ते टाळता येत नाही. देवांना सुद्धा ते टाळता आले नाहीत, त्यांना सुद्धा कर्म करावीच लागली. आणि म्हणून आपण तर मानव आपण आहोत तोपर्यंत आणि होतात तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावे लागतीलच. फक्त मन कसं पाहिजे, आपलं शुद्ध पाहिजे. काही लोक खूप तकदीरवान असतात, ते आराधनेमध्ये अगदी 24 तास बसू शकतात, परंतु सर्वांना शक्य आहे का माऊली? नाही, सर्वांना ते शक्य नाही. म्हणून शिव आराधना करावी. या महाशिवरात्रीला काय करायचं पहा, तर महाशिवरात्रीला 8 प्रहर, 3-3 तासाचे प्रहर असतात. 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 झाले 4, हे दिवसाचे 4. आणि हे झाल्यानंतर काय येतात, रात्रीचे 4 प्रहर, रात्रीचे. मग आता हे जे अष्टप्रहर आहेत, या अष्टप्रहरामध्ये होत असलं तर शिवाची मनोभावे आराधना करावी, षोडोपचारे पूजा करावी आणि 8 प्रहरामध्ये 8 मंत्र हे म्हणून भगवान शिवाला साष्टांग दंडवत घालावं, अभिषेक करावा. तेव्हा हे 8 मंत्र कोणते आहेत ते सांगतो पहा. प्रथम प्रहरी ओम शिवाय नमः. पहिल्या प्रहरामध्ये कोणता जप करायचा तर ओम शिवाय नमः. दुसऱ्या प्रहरामध्ये ओम शंकराय नमः, ओम शंकराय नमः. तिसऱ्या प्रहरामध्ये जेव्हा आपण पूजा करू, त्या तिसऱ्या प्रहरामध्ये ओम महेश्वराय नमः, ओम महेश्वराय नमः. त्यानंतर चौथा जो प्रहर आहे, त्या चौथ्या प्रहरामध्ये हा मंत्र म्हणणं हे फलदायी ठरते. आपलं मन यामुळे शांत होते. तो मंत्र आहे चतुर्थ प्रहरी म्हणावयाचा ओम रुद्राय नमः, ओम रुद्राय नमः, ओम रुद्राय नमः. त्यानंतर 5वा प्रहर जे 6 ते 9 हे संध्याकाळचे. आपण हा जो मंत्र आहे तो कोणता म्हणायचा तर हा म्हटलेला आहे
ओम नीलकंठाय नमः. ओम नीलकंठाय नमः. त्यानंतर 6व्या प्रहरी म्हणावायचा मंत्र म्हणजे 9 ते 12 रात्रीचे. ओम पार्वतीपते नमः. ओम पार्वतीपते नमः. 7व्या प्रहरामध्ये ओम हर हर महादेवाय नमः. ओम हर हर महादेवाय नमः. आणि 8व्या प्रहरामध्ये म्हणायचं आहे अभिषेक करताना किंवा पूजन करताना तो मंत्र आहे ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. आणि हाच मूल मंत्र सुद्धा आहे. आता हे 8 प्रहरांमध्ये अभिषेक करणं आणि या मंत्राचा जप करणं जेवढे होईल शक्य तेवढे वेळा, हे जर शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी मूल मंत्र जो आहे तो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप आपले नित्यकर्म करताना जरी केला तरी आपलं मन शुद्ध होते आणि शिव आराधना शिवाला पावते. तेव्हा असं या महाशिवरात्रीच्या दिनी मी आपल्याला सांगू इच्छितो, पूजन केल्याने मन शांत होते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. काय फळ मिळते तर फळ आपल्याला हेच मिळू शकते की आपलं मन जर शांत असलं तर निर्णय योग्य आपण घेऊ शकतो. तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली. ओम नमः शिवाय. परत एकदा हा अभंग पाहूया नाथ महाराजांचा. 1 2 3 5 वेगळा आहे तो निराळा शिव एक. 7 5 12 14 वेगळा आहे तो निराळा शिव एक. भेदा अभेदा 16ही वेगळा एका जनार्दनी निराळा शिव एक. एका जनार्दनी निराळा शिव एक. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.